विमानात काय घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन। बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। कुटुंबात सध्या कोणतीही राजकीय चर्चा नाही। विलीनीकरणावरील प्रश्नावर रोहित पवार यांच्याकडून स्पष्ट। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नाही। सूत्रांची माहिती, खारगे समितीचा अहवाल अद्याप तयार नाही। 8 दिवसात अहवाल येईल, बावनकुळेंची माहिती। अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार आणि दादांच्या कुटुंबाच्या भेटीगाठी वाढल्या। 4 फेब्रुवारीला पवार कुटुंबाच्या 3 बैठका, विलीनीकरणाच्या चर्चेची शक्यता। अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सक्रिय। राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांना फोन करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेतला। पुण्यातीलही काही उमेदवारांसोबत चर्चा। शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता तर काय बिघडलं असतं? सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांची टीका। सुनील तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत। एकेकाळचे चेले आता शरद पवारांना सोबत न घेण्याची भूमिका घेत आहेत। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची अजितदादांच्या नेत्यांवर टीका। शरद पवार एनडीएमध्ये जातील ही राऊतांना भीती। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। विलीनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार यांचा निर्णय मान्य असेल, बन यांचं वक्तव्य। एक टँकर काय उलटतो, 2 महत्वाच्या शहरांचा संपर्क तुटतो। एक्सप्रेस वेवरील कोंडीला नेहरू जबाबदार असं म्हणू नका, अंबादास दानवेंचा सरकारवर जोरदार निशाणा। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक 32 तास ठप्प होती। यावर फक्त चौकशीचे आदेश। मात्र अशा घटनांमधून सरकार काही बोध घेतं का? राज ठाकरेंचा सवाल। वसूल करण्यात आलेला टोल परत करण्याचीही मागणी। चंद्रपूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकर यांना उमेदवारी, तर उपमहापौर पदासाठी संजय कांचरवार यांना उमेदवारी। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून परिपत्रक जारी। चंद्रपूर महानगरपालिकेचा तिढा सुटला। काँग्रेसचाच महापौर होणार। धानोरकर गटाकडून महापौर पदासाठी अर्ज, तर वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुख यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज। ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार मातोश्रीवरील बैठकीमध्ये निर्णय। निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न। काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। मुंबईचा महापौर भाजपचा होणार असून उपमहापौरपद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार। उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याची चर्चा, तर तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांची नावं चर्चेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी भाजप नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची माहिती। अतुल सावे, भागवत कराड, संजय केनेकर यांच्या बैठकीत महापौर पदावरून वाद असल्याची सूत्रांची माहिती। त्यांना बोलू द्या, हुकुमशाही चालणार नाही। राज्यसभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। गोंधळानंतर विरोधकांचा सभात्याग। भारताचा 9 मोठ्या देशांसोबत मुक्त व्यापार सुरू। मात्र काँग्रेस काळामध्ये अर्थव्यवस्था 13व्या स्थानी होती। देशाची अशी अवस्था का केलीत? घोषणाबाजी करून थकलेल्यांना कधी ना कधी याचं उत्तर द्यावं लागेल। पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका। बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती। बातम्यांच्या जगात TV9 मराठी नंबर 1।